विद्यार्थ्यांचं भविष्य हे खरोखरच धोक्यात आहे. आपण बघतो ही जी काय सरकारची धोरणं आहेत गेले 10-12 वर्षामध्ये, केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार, तर विद्यार्थी या अंधारात आहे. पेपर फुटी असू दे किंवा मग डिले इन ॲडमिशन्स, ज्याला आपण बघतो कोविडनंतर जर पाहिलं तर जे ॲडमिशन्स जून जुलैमध्ये होऊन ऑगस्टमध्ये कॉलेजेस सुरू व्हायला पाहिजे होते, ती काही कॉलेजेस तर डिसेंबर जानेवारीमध्ये सुरू होतात. अशा भरपूर काही नेग्लिजन्स महाराष्ट्र शासनाच्या आहेत आणि केंद्र सरकारच्या आहेत त्यांच्या ह्या पॉलिसीजमुळे. पेपर फुटी तर हा एक मोठा प्रश्न आहेतच, एवढी आंदोलनं होत आहेत, पण सरकार एवढं निर्लज्ज आहे की जो जबाबदार मंत्री आहे ह्याला धर्मेंद्र प्रधान, त्याचा अजून राजीनामा घेतला जात नाही किंवा त्याला कुठलंही शिक्षा होणार याची भीती नाही आहे. तो मस्त त्याला माहिती आहे की आम्ही सारखे सगळेच केंद्र सरकारमध्ये असेल की आम्ही चुक्या केल्या तर का आम्हाला राजीनामा द्यावा लागणार नाही. तुम्ही बघाल काँग्रेस सरकारच्या वेळात वेगळं होतं, मंत्री आमदार सगळे घाबरत होते आमच्या काँग्रेस प्रशासनाला की आम्ही चुकलं, आम्ही जर काहीतरी वाटवाकडी करून काम केलं तर आमचा राजीनामा मागितला जाईल. ही भीती महाराष्ट्र शासनामध्ये BJPमध्ये आणि केंद्रात राहिली नाही, म्हणून मंत्री हवी तसे वागत आहेत, दुर्लक्ष करत आहेत आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते अंधारात आहे. म्हणून आम्ही आज हे आंदोलन घेतलं.